तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जगातील सर्वात 10 उंच पुतळ्यांबद्दल जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, स्वागत आहे इन मराठीमध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. 10व्या क्रमांकावर आहे औजी कॅनन. औजी कॅनन, ज्याला वर्ल्ड पीस जायंट कॅनन म्हणून ओळखले जाते, हा जगातील 10वा सर्वात उंच पुतळा आहे. औजी कॅनन हा औजी आयलंड, जपान येथे आहे. औजी कॅनन ह्या पुतळ्याची उंची जवळपास 80 मीटरपर्यंत आहे. औजी बेटावर संग्रहालय आणि मंदिर असलेली ही पूर्वी एक पडीक इमारत होती. हा पुतळा 5 मजली इमारतीवर वसवला आहे. ही मूर्ती कॅननला समर्पित आहे. चीनी भाषेत गुआनिन म्हणून ओळखली जाणारी बौद्ध देवी हे जपानमधील ह्योगो प्रीफेक्चरमध्ये आहे. या पुतळ्याचे बांधकाम 1977 मध्ये सुरू झाले. 9व्या क्रमांकावर आहे मदरलँड कॉल्स. याची उंची 85 मीटरपर्यंत आहे. पुतळा हे चित्र आहे की मातृभूमी आपल्या मुलांना देशासाठी लढण्यासाठी, शत्रूवर हल्ला करण्यासाठी आणि त्यांचे पुढील आक्रमण सुरू ठेवण्यासाठी बोलावत आहे. हे रशियाच्या व्होल्गोग्राडमधील मावेव कुर्गन येथे आहे. अभियांत्रिकीच्या दृष्टिकोनातून हे त्याच्या अद्वितीय संरचनेमुळे खूप गुंतागुंतीचे आहे, ज्यामध्ये उजव्या हातात तलवार आहे जी उंच आहे आणि दुसरीकडे ती एखाद्याला हाक मारत असल्याचे चित्रण करण्यासाठी वाढवली आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान रशिया आणि जर्मनी यांच्यात झालेल्या स्टॉलिनग्राडच्या 200 दिवसांचं लढाईचं प्रतीक असलेल्या टेकडीच्या तळापासून स्मारकापर्यंत जाण्यासाठी 200 पायऱ्या आहेत. 8व्या क्रमांकावर आहे किटानो मियाको पार्कचे दाई कॅनन. किटानो मियाको पार्कचा दाई कॅनन हा होकायडो कॅनन पुतळा म्हणून ओळखला जातो, जो आज जगातील सर्वात उंच पुतळ्याच्या यादीत 8व्या क्रमांकावर आहे. हा जपानमधील 3रा सर्वात उंच पुतळा आहे. याची उंची 88 मीटर आहे. 1975 मध्ये सुरू झालेल्या या पुतळ्याची उभारणीसाठी जवळपास 14 वर्षे लागली होती. लिफ्टची सुविधा असलेल्या या पुतळ्याला 200हून अधिक मजले आहेत. प्रत्येक मजल्यावर देवस्थान आणि पूजेची ठिकाणे मिळू शकतात. होकायडो कॅनन हे आशिबेट्स, होकायडो, जपान येथे आहे. 7व्या क्रमांकावर आहे थायलंडचा महान बुद्ध. थायलंडच्या महान बुद्धाच्या मूर्तीला लोक द बिग बुद्ध असेही संबोधतात. बिग बुद्ध हे जगातील 7वी सर्वात उंच आणि थायलंडमधील सर्वात उंच पुतळा आहे. याची उंची 92 मीटर आहे. वाट मुआंग मंदिरचे पहिले भिक्षू प्रमुख यांनी हा पुतळा 1990 मध्ये बांधण्याचा आदेश दिला होता. थायलंडचा राजा भूमिबोल याच्या स्मरणार्थ हा पुतळा बांधण्यात आला होता, ज्याची किंमत अंदाजे 104 दशलक्ष बाट होती. 6व्या क्रमांकावर आहे गुईशान गुआनिन पुतळा. गुईशान गुआनिन पुतळा हा पृथ्वीवरील 6व्या क्रमांकाचा तसेच चीनमधील 4था सर्वात उंच पुतळा आहे. ही मूर्ती सोन्याच्या कांस्यापासून बनलेली आहे, जी सर्व बुद्धांची सहानुभूती व्यक्त करणाऱ्या बोधिसत्वाचे वर्णन करते आणि याची उंची 99 मीटर आहे. स्थानिक आणि अनेक धार्मिक संस्थांच्या मदतीने निंगशान काउंटी सरकारने या पुतळ्याच्या बांधकामासाठी अंदाजे 260 दशलक्ष युआन जमा केले आहेत. 5व्या क्रमांकावर आहे सेंडाई डायकॉनन. जगातील सर्वात उंच पुतळ्यांच्या यादीत सेंडाई डायकॉननचा पुतळा 5व्या क्रमांकावर आहे. याची उंची 100 मीटर आहे. सेंडाई डायकॉनन सेंडाई, जपान येथे आहे. ही विशाल मूर्ती जपानमधील देवीची सर्वात उंच मूर्ती आहे. या अवाढव्य पुतळ्याचे बांधकाम 1991 साली करण्यात आले. पहिल्या मजल्यावर बुद्ध आणि पौराणिक राजांच्या अनेक मोठ्या मूर्त्या आहेत. 4थ्या क्रमांकावर आहे उशिकू दैबुत्सू. 1993 मध्ये बांधण्यात आलेली उशिकू दैबुत्सू पुतळा हा जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात उंच मूर्ती आहे. कांस्याने बनलेली ही मूर्ती बुद्धांचे प्रतिनिधित्व करते. उशिकू दैबुत्सू भगवान बुद्धांची मूर्ती कमळाच्या व्यासपीठावर आहे आणि या पुतळ्याची उंची 100 मीटर आहे आणि पायासह याची उंची 120 मीटर आहे. 3ऱ्या क्रमांकावर आहे लेकोन सेका. 13.5 मीटर सिंहासनावर उभ्या असलेल्या जगातील सर्वात उंच पुतळ्याच्या यादीत लेकोन सेका 3ऱ्या क्रमांकावर आहे. याची उंची 116 मीटर आणि पायासह उंची 129.2 मीटर आहे. सोन्याचा रंग असलेली ही मूर्ती गौतम बुद्धांची भव्य रचना आहे.
1996 मध्ये सुरू झालेले या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी जवळपास 12 वर्षे लागले होते. बांधकाम पूर्ण झाल्यावर ते 2008च्या दुसऱ्या महिन्यात सार्वजनिक भेटीसाठी उपलब्ध केले गेले. लयकुन सेका हे म्यानमारमधील मॉनवे जवळ कातकन तोंग येथे आहे, जिथे हा संपूर्ण स्मारकाचा प्रत्येक घटकाची तपशिलावर माहिती देण्यात आली होती. दुसऱ्या क्रमांकावर आहे स्प्रिंग टेम्पल बुद्ध. स्प्रिंग टेम्पल बुद्ध ही जगातील दुसरी सर्वात उंच मूर्ती आहे, जी वैराकाना बुद्धाचे प्रतिनिधित्व करते. ही मूर्ती चीनमध्ये आहे. या मूर्तीची उंची 128 मीटर आणि पायासह याची उंची 153 मीटर आहे. स्प्रिंग टेम्पल बुद्ध हे चीनमधील हेनान शहरात स्थित आहे. 1997 मध्ये बुद्ध मूर्तीच्या उभारणीला सुरुवात झाली आणि 2008 मध्ये पूर्ण होण्यास सुमारे 11 वर्षे लागली. पहिल्या क्रमांकावरील सर्वात उंच पुतळा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. स्टॅच्यू ऑफ युनिटी भारतातील आणि जगातील सर्वात उंच पुतळा आहे. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे चित्रण आहे. हा विशाल पुतळा गुजरात राज्यात नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर येथे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर 2018 रोजी सरदार पटेल यांच्या 143व्या जयंतीनिमित्त पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. तर मित्रांनो, ही होती जगातील सर्वात उंच 10 पुतळे. तर मित्रांनो, ही माहिती आपणाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि इन मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.